नाशिकमधून नाशिकमध्ये पावसाने आता विश्रांती घेतली आहे। धरणांमधील विसर्ग आता कमी झालेला आहे। नद्यांची पाणी पातळी ही आता ओसरली आहे। नाशिक शहर आणि जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे। दारणा, गंगापूर, पालखेड, कडवा, नंदूर, मध्यमेश्वर या धरणांमधून विसर्ग आता कमी करण्यात आलाय। गोदावरी नदीला आलेला पूर ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, आता नाशिककरांना थोडासा दिलासा मिळालेला आहे। आता पावसाने विश्रांती घेतली आहे, पूर ओसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नीलम, कालपासून जे धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता तो आता कमी झालेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने गंगापूर, दारणा, पालखेड, कडवा, नांदूर, मध्यमेश्वर अशी जी प्रमुख धरणं आहेत या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झालेला होता आणि त्यामुळे गोदावरी, दारणा, कादवा अशा ज्या नद्या आहेत त्या नद्यांची पाणी पातळी वाढलेली होती आणि गोदावरी नदीला नाशिकमध्ये हे पूर पहिल्यांदाच खरं तर या पावसाळ्यामध्ये पूर आल्याची सुद्धा परिस्थिती होती। खरं तर नदीकाठी काही दुकानांमध्ये वगैरे सुद्धा पाणी शिरल्याची परिस्थिती काल आपण बघितलेली होती। पण आता गंगापूर धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी सुद्धा आता कमी झाल्याचं परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि दारणा धरणातून देखील जो विसर्ग आहे तो कमी करण्यात आलेला आहे। त्यामुळे वेगवेगळ्या नद्यांची पाणी पातळी ही कमी झालेली आहे। पण एक दिलासादायक भाग म्हणजे गंगापूर धरण 85% भरलेलं आहे। त्यामुळे नाशिककरांचा जो पिण्याच्या पाण्याची जी चिंता आहे ती आता मिटलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण मागच्या 3-4 दिवसांपासून जो पाऊस या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेला आहे तर या पावसामुळे गंगापूर धरण 85% आता भरलेलं आहे आणि काल नांदूर माध्यमेश्वर धरणातून जवळपास 55,000 क्युसेस इतका मोठा विसर्ग गोदावरी नदीमध्ये हे करण्यात आलेला होता आणि गोदापात्राच्या माध्यमातून हे सगळं पाणी जायकवाडीच्या दिशेने गेलेलं आहे। त्यामुळे जायकवाडी सुद्धा आता 15 ते 20% आलेला आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते। आजही पावसाचं वातावरण आहे पण पावसाने विश्रांती घेतलेला आहे आणि पुढच्या 48 तासामध्ये पाऊस हे जर वाढला तर पुन्हा एकदा या धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जाईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।